श्रीमद् भगवत गीता अध्याय क्रमांक 5। संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेला गोंधळ पुन्हा एकदा अर्जुन भगवान श्रीकृष्णांपुढे मांडतो। भगवंता, एकीकडे तुम्ही मला कर्मयोगाचा महिमा सांगता आणि दुसरीकडे तुम्ही मला कर्म संन्यास योगाचा महत्व सांगतात। नेमकं काय श्रेष्ठ आहे माझ्यासाठी? मी कर्म योग करावा की कर्म संन्यास घ्यावा? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, कर्मयोग आणि कर्म संन्यास हे दोन्हीही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत। मात्र कर्मसन्यासापेक्षाही कर्मयोग हा श्रेष्ठ आहे, कारण तो आचरणासाठी सोपा आहे। फलाच्या दृष्टीने विचार केला तर ज्ञान योग्याला जे फळ मिळतं मोक्ष प्राप्तीचं, तेच फळ कर्मयोग्याला सुद्धा मिळतं। संसारी माणसासाठी साध्या सरळ सोप्या पद्धतीने जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी योग्य मार्ग म्हणजे कर्मयोग। कर्मयोगाचे लक्षण सांगताना भगवान म्हणतात, ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आहे आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, ज्याने आपले सर्व इंद्रिय हे आपल्या आतल्या बाजूला वळवलेले आहेत, त्याचे इंद्रिय संसारिक विषयांच्या मागे धावत नाहीत, याला इंद्रिय निग्रही असं म्हणतात। आणि अशा व्यक्तीचं अंतःकरण शुद्ध होत असतं आणि जो आपल्या आत्म्यालाच परमात्मा समजून त्याला भजत असतो, असा व्यक्तीच खरं तर कर्मयोगाचा अधिकारी आहे। कारण सर्व कर्मांपासून अलिप्त कसं राहायचं, कर्म करूनही कर्मात कसं गुंतायचं नाही, याची कला त्या व्यक्तीला आलेली असते आणि असाच व्यक्ती कर्मयोगी होऊ शकतो। आता ज्ञानयोगी कसा असतो, कसा वागतो हे सांगताना भगवान म्हणतात की पाहत असताना, ऐकत असताना, स्पर्श करीत असताना, वास घेत असताना, भोजन करत असताना, चालताना, बोलताना, झोपताना, श्वासोच्छवास करत असताना, सर्व प्रकारच्या क्रिया करत असताना, एवढंच काय डोळ्याची उघडझाप सुद्धा ही मी करत नाहीये, तर इंद्रिये आपापल्या विषयांमध्ये वावरत आहेत असंच तो समजतो। मी मात्र काहीच करत नाही असा बोध, असा अनुभव तो स्वतःमध्ये करून घेतो। जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करतो आणि आसक्ती सोडून तो कर्म करतो, असा पुरुष पाण्यामध्ये असलेल्या कमळाप्रमाणे आहे। कमळ जसं पाण्यात राहतं, चिखलात राहतं, पण चिखलाचा स्पर्श तो स्वतःला होऊ देत नाही, चिखलात राहून तो चिखलापासून अलिप्त राहतो। अशा प्रकारे कर्मयोगी संसारात सर्व कर्म करत असूनही अलिप्त राहतो। मग प्रश्न असा येतो की कर्मयोगी हा कर्मे का करतो? तर भगवान सांगतात, कर्मयोगी हा केवळ आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्मे करतो। कारण एक परीक्षा तो देत असतो। कर्म करताना एकतर अहंभाव निर्माण होतो किंवा ममत्व निर्माण होतं आणि मी आणि माझे यामध्येच ते कर्म त्या व्यक्तीला बांधून टाकतं आणि अहंकारापासून आणि मोहापासून सुटण्याचा सर्वात मोठा राजमार्ग म्हणजे कर्मयोग। आणि म्हणून कर्मयोगी हा अतिशय कौशल्याने कर्म करत असतो। ज्ञानयोगीचं वर्णन करताना भगवान सांगतात, ज्याचं अंतःकरण स्वतःच्या ताब्यामध्ये आहे, असं ज्ञानयोगाचा आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा होत नाही। मी काही कर्म करतोय किंवा मी कोणाकडून करून घेतोय असं तो अजिबात समजत नाही। असा ज्ञानयोगी 9 द्वार असलेल्या शरीरामध्ये राहूनच सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात लीन होतो।
ज्याचे मन व बुद्धी तद्रूप झाली आहे. तद्रूप, तद म्हणजे परमात्मा, परमात्म्याच्या रूपामध्ये ज्याचं मन आणि बुद्धी ही लीन झालेली आहे, एकरूप झालेली आहे. सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये जो ऐक्य पावलेला आहे, असा ईश्वर परायण व्यक्ती पापापासून नेहमी मुक्त असतो. एक दिवस तो या संसारातूनही मुक्त होतो. असे ज्ञानयोगातील महापुरुष संत हे व्यवहारात कसे वागतात हे सांगताना भगवान म्हणतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव स्वपाके च पंडिता समदर्शिनः. असे ज्ञानयोगात स्थित झालेले महापुरुष हे ज्ञानी पुरुष, विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा किंवा एखादा चांडाळ व्यक्ती, दुर्जन व्यक्ती या सर्वांना समबुद्धीनेच बघतात. कारण की सर्वांमध्ये एकच आत्मा आहे. शरीरे वेगळे असतील, बुद्धी कमी जास्त असेल, आचरण चांगलं वाईट असू शकतं, मात्र सर्वांच्या आतमध्ये जो आत्मा आहे, जो परमात्म्याचा अंश आहे, तो सर्वांचा एकच आहे. सर्वांचा आत्मा शुद्ध आहे. आणि असे ज्ञानी पुरुष, असे संत सद्गुरू हे केवळ आत्म्यालाच बघतात. बाह्य आचरण, बाह्य दृश्याला ते महत्व देत नाही. ही समता त्यांच्यामध्ये आलेली आहे. या समतेचं महत्व सांगताना भगवान म्हणतात, ज्याचे मन ह्या समभावात स्थिर झाले त्यांनी ह्या जन्मीच संपूर्ण संसार जिंकलेला असतो आणि परमात्म्यामध्ये ते स्थिर झालेले असतात. एवढी समता त्यांच्यामध्ये आलेली असते. असे समता असणारे संत कसे असतात? भगवान सांगतात, जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली म्हणून आनंदी होत नाही किंवा अप्रिय वस्तू मिळाली म्हणून दुःखी होत नाही. मान अपमान, आपलं परक या सगळ्यांच्या वर जो उठलेला आहे, समतेमध्ये स्थिर झालेला आहे, असा महापुरुष हा परमात्म्यामध्येच नेहमी स्थिर असतो. अशा ब्रह्मामध्ये नेहमी स्थिर असणारा व्यक्ती कसा असतो हे सांगताना भगवान सांगतात, अशा व्यक्तीच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते. संसारातील कोणत्याही विषयाला तो चिकटलेला नसतो. तो आत्म्यामध्ये स्थिर असल्यामुळे आतमध्ये जो सात्विक आनंद आहे, आतमध्ये जो नित्य आनंदाचा झरा आहे, तो त्याला प्राप्त झालेला असतो. आणि असा व्यक्ती प्रत्येक क्षणाला बाह्य परिस्थिती कशी असू द्या, बाह्य परिस्थिती विपरीत असू द्या, मात्र असा व्यक्ती नेहमी आनंदीच राहतो. भगवान सांगतात, खरा सुखी कोण आहे? जो साधक या मनुष्य शरीरामध्ये काम किंवा क्रोधाचा आवेग निर्माण होण्यापूर्वीच त्याच्यावर नियंत्रण त्याने मिळवलं असतं. आतमध्ये जे जे भाव निर्माण होत आहे त्या प्रत्येक भावावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं. त्यामुळे नकळत बेसावधपणे त्याच्यामध्ये काम निर्माण होत नाही आणि क्रोधही निर्माण होत नाही. आणि अशा व्यक्तीला भगवान म्हणतात योगी. आणि हा योगीच खऱ्या आनंदाचा, खऱ्या सुखाचा अधिकारी आहे. अंतरसुख त्याला प्राप्त झालेलं असतं. या अंतरसुखाचं महात्म्य काय आहे? भगवान सांगतात, जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी आहे, अंतरात्म्यातच रमलेला आहे, त्या व्यक्तीला आत्म्याकडूनच ज्ञान मिळालेलं असतं. तो व्यक्ती सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याबरोबर ऐक्य साधलेला असतो. आणि अशा व्यक्तीला भगवान या ठिकाणी सांख्य योगी किंवा ज्ञानयोगी असे म्हणतात. असा व्यक्ती त्या परमशांत
परब्रह्माला प्राप्त करून घेणारा असतो.